गाणं पण धरून ठेवतो त्याला. आणि परत कलर बी असेल सुरुवातीचं म्हणजे कलर बी बसून त्याला तो टूप धरून ठेवतो त्याला. थोडीशी जागा झाली ना झाली. आता ह्या हाताचे आपले आईशील गेले होते. बघू खाली शकता उतरून जाते ना. आता आपल्या हाताची आईल लीक झालते, त्याच्यामुळे आपण सगळं ट्रॅक्टर खोलून घेतलं होतं. आता आईशील बसलेत. बघू शकता आता आपले हायड्रोलिक ऑइल टाकणं चालू आहे. हायड्रोलिक ऑइलचं काम केलं आपण. परत ह्या चाकाची बेरिंग पण गेली ती, ही चाकण ते ऑइल गेली होती. हे ऑइल आणलं होतं आपण, आता टाकणं चालू आहे. आणि ह्याच्या पण ऑइल गेल्या होत्या, इथली पण ऑइल गेली होती. आणि आता सध्या जॉकवर ट्रॅक्टर आहे. कसं काढायचं बाजूने उभं राहायचं. मला वाटतं पहिले ना लेवल बघू आपण बरं का. 2-1 लिटर राहू दे त्याच्यात. नाही काही गरज नाही. पूर्ण बसेल असं. हा तसं 28 राहत राहील ते आपण 26 मध्ये बरोबर लेवल येते. काढायचं काम नाही पडलं पाहिजे. काय जास्त झाल्यावर काढ लागतं का? बघू शकता आता साईडचं बसाचं फिट करून राहिलेत, त्याच्यानंतर चाक फिट होईल. आता असंच हे बघू शकता आपण, हे सुद्धा काढलं होतं. नंतर बसायची खुर्ची टाईट होईल. सगळं खोललं होतं त्यांनी. आता आपलं ट्रॅक्टर एकदम ओके मध्ये झालं आता काम. दोन झाला. मग इथं ठेवलं होतं ना आपण काढून पहिले. हा ना. अरे वा, किती आलं? किती? 746 होते, 751 झाले. 25 रुपये. सापडलं का नाही? 25 रुपये होतं का? 746. बघू शकता आता टायर वॉशिंग चालू आहे. फिरवायचं का? टायरला पाहतो किती मोठं कट मारलेलं. हे बघ हे. हे अंगावर. लई लाज आहे तुला हे. पाहिलं नाही टाकलं त्यांनी. पाहिलं ते मोसमी रोड आणलेलं बघा आता किती गवत होतं कसं चकाट झालं. पाहिलं नाही. त्याच्या मग मेहनत पण किती आहे आता. मेहनत काय माहिती आहे बघ मोबाईलवर टाकलं. एकदम नाही तिची. बघ बरं. उलट बी गेलो तुम्ही. नाही मी सरळच केलं ना. निवाल थोडा आता. थोडा अजून आता. या अंगावर. चाकाचे ओले मॅच नाही व्हायला लागले, त्याच्यामुळं लिंगत आहेत ते. ज्यात खाली करतो मी जरा. तो एक मिनिट. ज्या पुसला बरं थोडं. उचलू पहिलेच उचललेला होता आपण दिनेश. थोडा पुसला ना. थोडस आली. जॉक उचलत आहे, हे जॉक उचलत आहे कारण की ओलं मॅच व्हायला नाही, त्याच्यामुळं आता शिक ओलं मॅच व्हायले. उचलत नाही का? थोडा बसले बघा. नाही काही करत नाही. आवडून येईन बरोबर.
शीट फिट करणं चालू आहे. इकडं टायर पण फिट करणं जवळपास अर्ध झाले आता. आणि लगेच आता हे फिट करणं चालू आहे आता शीट. एकदम समोरच्या याला करा. बघू शकता आता शीट सगळ्यात पुढं जिथं होता तिथंच ठेवू ना. आज जिथं होतं तिथं करा म्हणतो. चालतं काय अडचण नाही. आणि आपलं हे पण लिकेज आहे, हे पण नीट करायचं आपल्याला आता. हे बघा ऑइल आहे ना, हे पण नीट करून घ्यायचं. परत टेम्परेचर काटा आहे, हे पण खराब झालेलं आहे, हे पण नीट करायचं. जवळपास आपलं 3 वर्षात काहीच काम नव्हतं निघलं, सगळं एकाठीच काम करून घेतलं. आता काही काम निघलंच नव्हतं तर काय काम करायचं, त्याच्यामुळं एकदा मेकॅनिकल बोलून घेतले, सगळं काम चालू केलं आता. सोडू जग टायर झाला आता फिट. आता आता जॉब उतरणं चालू आहे खाली. चला जॉक पण निघला. आणि इकडं हे पण फिट झालेलं आहे आपलं. आता शीट पण फिट झालं. तर राहिलं वर बाकीचं आता हे फिल्टर फिट करायचं. डीजे आपलं सगळं ट्रॅक्टर कंप्लीट झालेलं आहे. आता कुठंच काही फॉल्ट नाही. आता चालू आहे दुसरं ट्रॅक्टर नारायण भायाचं. या ट्रॅक्टरचं काम चालू आहे, त्याचं पण हायड्रोलिकचं काम होतं. हायड्रोलिकच्या आयसील गेल्या ह्याच्या पण आपल्या ट्रॅक्टरसारख्याच ह्याचे पण काम चालू आहे. आपलं सगळं ओके मध्ये झालेलं आता, काय अडचण नाही ट्रॅक्टरला.